शरद माने यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 7वीच्या नागरिकशास्त्र विषयातील 6वा पाठ मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये याचा भाग 1 यापूर्वी आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये मार्गदर्शक तत्वे याविषयीची माहिती आपण घेतलेली आहे. या भागामध्ये आपण मूलभूत कर्तव्ये याविषयीची माहिती घेणार आहोत. मूलभूत कर्तव्ये. लोकशाहीत नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत जागरूक राहावं लागतं, हक्कावर अयोग्य मर्यादा येणार नाहीत याबाबत दक्ष राहावं लागतं, तर दुसरीकडे काही कर्तव्य जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यातून अनेक तरतुदी निर्माण केलेल्या आहेत. परंतु नागरिक मूलभूत कर्तव्ये जोपर्यंत पार पाडत नाहीत तोपर्यंत शासनाने केलेल्या सुधारणांचे लाभ सर्वांना मिळत नाहीत. एक उदाहरण दिलेलं आहे यासाठी. स्वच्छ भारत अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले, परंतु सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याच्या सवयी लोकांनी बदलल्या पाहिजेत. भारतीय नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. ते मूलभूत कर्तव्य आपण पाहणार आहोत. भारतातील नागरिकांची मूलभूत कर्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे, संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रध्वज राष्ट्रगीताचा आदर करावा, स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे पालन करावे, देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, आपल्या देशाचे रक्षण, देशाची सेवा करावी, सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा बंधुत्वाची भावना असावी, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे, सजीव प्राण्याबद्दल दयाबुद्धी असावी, वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी असावी, सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे, हिंसेचा त्याग करावा, देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी असावी, 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. अशा प्रकारे मूलभूत कर्तव्ये संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. सूची तयार करायला सांगितलेली आहे, यादी बनवायला सांगितलेली आहे. घरात तुम्ही कोणते हक्क मागता? आपण बरेच हक्क घरामध्ये मागतो. उदाहरणार्थ एक चांगलं भोजन मिळावं, शिक्षणासाठीच्या सगळ्या सुविधा, सगळ्या वस्तू मिळाव्यात, चांगले कपडे मिळावेत, चांगलं खेळण्यासाठीचं साहित्य मिळावं, असे बरेचसे हक्क आपण मागतो. आणि कोणती कर्तव्ये पार पाडतो? पहा, विविध कर्तव्ये आपण पार पाडत असतो. उदाहरणार्थ आपल्या घरातील सगळ्यांना मदत करणे, आरोग्य आपल्या चांगलं राहील आणि आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाचं चांगलं राहील यासाठी मदत करणे, स्वच्छता ठेवणे, घरातील विविध जबाबदाऱ्या पार पाडणे, दिलेली कामे पूर्ण करणे. दुसरा सूचीचा प्रश्न आहे, शाळेत तुम्ही कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडता? शाळेमध्ये आपण सर्व वर्गाची शाळेची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी पार पाडतो, कचरा किंवा स्वच्छता करताना मदत करतो. असे विविध जबाबदाऱ्या आपण लिहू शकतोय. तेथील कोणती जबाबदारी तुम्हाला नकोशी वाटते? आपल्याला जी नकोशी वाटणारी जबाबदारी आहे ती आपण लिहू शकतो. आपणास या ठिकाणी 4 चित्र दिलेले आहेत. त्या चित्रावरून आधारित खाली एक प्रश्न, तो पण पाहूया. या चित्रामध्ये कोणत्या कर्तव्याचं पालन होत नाही असं तुम्हाला वाटतं? वास्तूवर नाव टाकणारा मुलगा. या ठिकाणी आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचं जतन यामुळे होत नाहीये. च्या खालील चित्रामध्ये बसची तोडफोड होताना आपल्याला दिसते. सार्वजनिक मालमत्तेचं जतन होत नाही असं इथं दिसतं आहे. तिसरं चित्र पहिल्या चित्राच्याच बाजूला लिंबू मिरची लटकवलेलं वैज्ञानिक दृष्टिकोन जाणवत नाही. आणि शेवटचं चित्र रस्त्यावर कचरा टाकणारी महिला. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं आहे, नैसर्गिक पर्यावरणाचं जतन होत नाही आहे आणि मानवतावाद देखील दिसत नाही आहे. या सर्व कर्तव्याचं पालन होत नसल्यामुळं या सर्व कृती होऊ नयेत. आणखीन एक या पानावर चित्र देऊन संवाद देऊन आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे. वरील संवादातून आपल्याला कोणत्या कर्तव्याचा बोध होतो? हक्क आणि कर्तव्य यांचा काही संबंध असतो का?
कर्तव्याचं पालन केल्याने काय होते असे तुम्हाला वाटते? या ठिकाणी कर्तव्य करणं गरजेचं आहे. पाठीमागं नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहेत. हक्क आणि कर्तव्य यांचा संबंध आहे. जसे आपल्याला हक्क आहेत तसेच आपण कर्तव्य देखील पार पाडूया. कर्तव्याचं पालन केल्याने काय होतं तर कर्तव्याचं पालन केल्यामुळे आपल्याला संविधानातील जे मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क दिलेले आहेत ते सर्व पूर्ण होऊन कोणालाही अडचण येत नाही. आपल्यामुळे कोणालाही त्रास होत नाही आणि देशसेवा होते. देशाच्याही प्रगतीसाठी काहीही अडचण न येता देशाची उत्तरोत्तर प्रगती होऊ शकते. पाहूया संवाद. आपल्या गावातील नदी ही नदी वाटतच नाही. केवढा तो प्लास्टिकचा कचरा. मला कुणीही सांगितलं तरी मी आता नदीत कचरा टाकणार नाही. नदीत कचरा टाकल्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचं, सार्वजनिक मालमत्तेचं जतन होत नाही. ते ठीक आहे, पण कानठळ्या बसवणाऱ्या त्या आवाजांचं काय? याच्यामुळे सुद्धा नैसर्गिक पर्यावरणाचं जतन होत नाही, प्रदूषण होतं आवाजांचं. नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्याबाबतही आपण आग्रह धरला पाहिजे. उत्सव साजरे करताना याचे भान राहत नाही लोकांना. आपल्या देशाच्या साधनसंपत्तीचं आणि सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण हळूहळू सुरुवात तर करूया, काही निश्चय करूया. मुलामुलींना शाळेत जाण्यासाठी सांगूया. शाळेतील सुविधांचा जबाबदारीने वापर करूया. आपल्या देशाविषयी अभिमान बाळगूया. सर्व धर्माच्या सण उत्सवात सहभागी होऊया. पर्यावरण दूषित न करता सण साजरे करूया. सार्वजनिक सुविधांचा योग्य वापर आणि काळजी घेऊया. हाती घेतलेली सर्व कामे प्रामाणिकपणे आणि उत्तम रीतीने करूया. 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. या वयोगटातील सर्व मुले मुली शाळेत असणं आवश्यक आहे. तरीही अनेक कारणाने मुले मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. आई वडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना काम करावं लागतं. अशा मुलांना शाळेत आणण्याचा आग्रह धरणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे असे तुम्हाला वाटते का? या ठिकाणी त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाची सोय झाली पाहिजे. त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. शाळेत त्यांनी गेले पाहिजेत. त्यांचं अभ्यासाचं वय आहे, त्याने अभ्यास केला पाहिजे. मुलांप्रमाणे त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, खेळलं पाहिजे. त्यांचं काम करण्याचं हे वय नाही. म्हणूनच शासनाने 6 ते 14 वयोगटातील मुलांना कोणत्याही ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केलेला आहे. अशा मुलांना काम करावं लागतं. अशा आईवडिलांसाठी देखील आर्थिक मदत किंवा रोजगार उपलब्ध करून देणं किंवा इतर शासनाच्या सोयीसुविधा ही निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना आता शिक्षणाचा अधिकार यामुळे प्राप्त झालेला आहे. भारतीय संविधानाच्या उद्दिष्टांची आणि वैशिष्ट्यांची ओळख आपल्याला या पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच झालेली आहे. सुरुवातीच्याच प्रकरणांमध्ये आपण हे सगळं पाहिलेलं आहे. भारतीय नागरिकांचे हक्क, त्या हक्कांना असणारे संरक्षण याचाही विचार आपण केलेला आहे. आपली मूलभूत कर्तव्ये ही देखील आपल्याला समजली असतील. पुढील वर्षी आपण देशातील राज्यकारभार कसा चालवला जातो याचा अभ्यास पाहणार आहोत. नागरिकशास्त्रातील हा शेवटचा धडा आपण या ठिकाणी पाहतो आहोत. यावर्षी आपण नागरिकशास्त्रामध्ये पहिला पाठ संविधानाची ओळख पाहिली. दुसऱ्या पाठामध्ये संविधानाची उद्देशिका, तिसऱ्या पाठात संविधानाची वैशिष्ट्ये, चौथ्या पाठामध्ये मूलभूत हक्क भाग 1, 5व्या भागामध्ये मूलभूत हक्क भाग 2 आणि आता ह्या शेवटच्या पाठामध्ये आपण मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये पाहिलेले आहेत. हा सर्व अभ्यास आपण नोट्स रूपाने लक्षात ठेवूया. अशा प्रकारे या पाठातील नोट्ससह अभ्यास तसेच याचप्रमाणे मागील सर्व पाठांचा नोट्ससह अभ्यासासाठी शरद माने यूट्यूब चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करूयात. आपण सबस्क्राईब करून आपल्या ओळखीच्या सर्वांना देखील शरद माने यूट्यूब चॅनलची लिंक अथवा शरद माने यूट्यूब चॅनलचा एखादा व्हिडिओ शेअर करूयात आणि त्यांना देखील सबस्क्राईब करून अभ्यास करण्यासाठी मदत करूयात. आपण सर्वांनी अशा प्रकारे भरपूर अभ्यास करत राहूयात. आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.